100% हा आशीर्वाद आणि ह्या शुभेच्छा आपल्यासोबत असणारच आहेत. आणि हा सगळा म्हणजे हे मला सांगण्याची गरज नाही आहे, कारण हा प्रतिसाद आपल्याला दिसतोय. आज सगळे शुभेच्छुक शुभचिंतक आपल्यासोबत आहेत. याच नोटवर मी इथे इन्व्हाइट करते मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन हाऊसच्या सर्वेसर्वा गौरी कालेलकर चौधरी यांना आणि त्यांचे यजमान सिद्धेश चौधरी यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खूप मोठा कलेचा असा हा वारसा आहे जो हे पुढे घेऊन जाणार आहे. खूप वर्षांची मेहनत आहे. मला वाटतं आपण त्या लोगोसाठी इथे आलेलो आहोत, तर तो आधी अनवेल करूयातच, कारण खूप शुभेच्छुक असले तरी मला वाटतं आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आजचा लोगो आपण इथे अनवेल करणार आहोत, मी त्यांना आता इथे येण्याची विनंती करते. आपण ज्यांना कायमच स्क्रीनवर पाहत आलेलो आहोत त्यांच्या अभिनयाची छाप आपल्यावर पडलेली आहे, ते म्हणजेच आमिर, शैतान, टेबल नंबर 21, ब्लडी डॅडी, साऊंड ट्रॅक या आणि अशा बऱ्याच वेगळ्या धाटणीच्या सिनेमातून जे आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजेच राजीव खंडेलवाल. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हे जरी आपले आजचे प्रमुख पाहुणे असले तरी कधी कधी म्हणतात ना, काही शुभारंभ होत असताना खूप चांगले ब्लेसिंग्स आपल्या सोबत असतात. अनपेक्षितपणे का होईना आपल्याला आणखी काही खास मंडळी लाभतात. आणखी एक खूप महत्त्वाची व्यक्ती आपल्यासोबत आहे, ते म्हणजेच शिवसेना नेते, तरुण आणि तडफदार असं नेतृत्व जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, युवा सेना प्रमुख माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे. यांच्यासोबतच मी आता इथे येण्याची विनंती करते शिवसेना विधिमंडळ गटनेते, शिवडी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय चौधरी साहेब. खूप मोठी मोठी मी ही नावं घेतलेली असली तरी पण हे एक प्रकारे कुटुंब आहे आणि यांच्या शुभेच्छा पण मला वाटतं 2 शब्दात तरी तुम्ही आजच्या या मोठ्या सुरुवातीला शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. आज योगायोग असा आहे की इथून मी पुढे जात असताना मला वाटतं अजयजींचा तेवढाच फोन आला. आणि गंमत बघा अशी आहे की आज सकाळपासून आम्ही बोलत आहोत आणि सहसा गटनेते हे व्हिप पण जारी करू शकतात, तो आम्हाला अजून मिळाला नाही. आमदारांना व्हिप दिला जातो. पण आज इथून चाललो असताना मला फोन आला की आज लॉन्च आहे, येऊ शकता का. एक टर्न मिस झाला असता तर आम्ही पुढे गेलो असतो. आणि पुढचा रोड म्हणजे आमचा कलानगरचा रोड मधुसूदन कालेलकर मार्गच आहे, म्हणून लहानपणापासून आम्ही पाहत आलेलो आहे. पण अर्थात इथे आल्यानंतर खूपच आनंदाची गोष्ट आहे. मी शुभेच्छा द्यायला तर आलोच आहे, पण मला वाटतं एक आज मोठा क्षण आहे, मोठा एक काम तुम्ही हाती घेत आहात. असं म्हटलं जातं की साधारणपणे एका परिवारातून आल्यानंतर तसं आपण आता सांगत होतं की कलेचे गुण उतरत असतात, काही ना काही गुण येतात, काही अवगुण येतात, हे सगळं असतं. मग त्याला तुम्ही नेपोटिझम बोला, डायनेस्टी बोला, घराणेशाही बोला, पण ते उतरत असतं. आणि त्या गुणाचं आपण काय करतो, त्या जेनेटिक्सचं आपण काय करतो, जे आपल्याला घरात वातावरण असतं त्याचं आपण काय करतो, हे फार महत्त्वाचं असतं. ऑफकोर्स अनेक लोक वेगळे आपले मार्ग निवडत असतात. काही लोक जे घराण्यात चालू असतं त्याच्यापासून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोक त्या गोष्टीचा अभिमान बाळगतात की आपल्या आजोबांनी असेल, आपल्या वडिलांनी असेल, आपल्या कोणीतरी घरात काहीतरी मोठं काम केलं आहे आणि तेच नाव, तोच वारसा पुढे नेण्याचं आणि ते नेत असताना खांद्यावर कुठेही प्रेशर न घेता ते आनंदाने करणं मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. माझी मला वाटतं पहिली ओळख ह्या सगळ्या तुमच्या फिल्मच्या ह्याच्यातली नवज्योत बरोबर होती, कारण शिवसेनेचे आपले जे फिल्म्स असतात त्याचा कदाचित पहिला ॲक्टर मी असेल त्यावेळी. तर काही स्टॉक शॉट्स असतील देखील, पण मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते. आणि जसे हे हिट्स आत्तापर्यंत आपण या एजीमध्ये पाहिले, लवकरात लवकर असेच. आणि तुम्हाला एक सांगतो, कदाचित हे बोलणं चुकीचं ठरणारही नाही, कारण माझे आजोबा मला नेहमी सांगायचे की आदित्य, मी जेवढा पुढे गेलो आहे त्याच्या कमीत कमी 2 पावलं पुढे तू गेला पाहिजेस. म्हणून मी तुम्हाला ह्याच शुभेच्छा देतो की त्यांचं जेवढं नाव झालं आहे त्याच्यापेक्षा 2 पटीने तुम्ही तरी पुढे गेला पाहिजेत आणि तुम्ही जाल ही मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.